कल्पना करा, सकाळचे 10 वाजलेत. अचानक पृथ्वी हादरायला लागते. काही सेकंदात समुद्राच्या मधोमध असलेलं एक संपूर्ण बेट अक्षरशः हवेत उडून जातं. इतका प्रचंड स्फोट होतो की त्याचा आवाज तब्बल 4600 किलोमीटर दूर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशसपर्यंत ऐकू जातो. काही मिनिटातच समुद्रातून 30 ते 40 मीटर उंच सुनामीच्या लाटा उसळतात आणि फक्त 48 तासात 36,000पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. 2 दिवस सूर्य दिसत नाही, संपूर्ण परिसर काळोखात बुडतो आणि त्यानंतर पुढची 5 वर्ष संपूर्ण पृथ्वीचं तापमान कमी होतं. नाही कोणत्याच हॉलिवूड सिनेमाची कथा नाहीये, तर इतिहासात घडलेली जगातली सर्वात भीषण ज्वालामुखी दुर्घटनांपैकी एक आहे. आणि आता जवळपास 150 वर्षांनंतर त्याच परिसरात पुन्हा एकदा ज्वालामुखी सक्रिय झालाय. इंडोनेशियातल्या अनाक क्राकाटाऊ या बेटावर काही दिवसांपूर्वी अनेक वेळा उद्रेक झाले. राखेचे लोट शेकडो मीटर उंच आकाशात गेले. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण या छोट्याशा उद्रेकांनी जगाला पुन्हा एकदा 1883च्या त्या महाविनाशाची आठवण करून दिली. नक्की तो महाविनाश कसा होता? पृथ्वीचं तापमान बदलणारी अशी काय घटना तिथे घडली होती आणि परिणाम किती मोठे होते? सगळं सांगतो या व्हिडिओत. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. आज जिथे अनाक क्राकाटोव हे बेट उभं आहे, तिथे एकेकाळी क्राकाटोवा नावाचं विशाल ज्वालामुखीय बेट होतं. हे बेट जवळपास 200 वर्षे पूर्णपणे शांत होतं, त्यामुळे स्थानिक लोकांच्या मनात त्याची भीती काही उरली नव्हती. पण मे 1983 मध्ये पहिल्यांदा काही जहाजांच्या कॅप्टन्सना आकाशात उडणारे राखेचे आणि धुराचे लोट दिसू लागले. सुरुवातीला कुणालाच त्याचं गांभीर्य वाटलं नाही. पुढच्या काही महिन्यात व्यापारी जहाजांवरचे खलाशी सुद्धा अशाच घटना सांगू लागले. पण कोणालाच कल्पना नव्हती की पृथ्वीवरच्या सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तींपैकी एक काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. 26 ऑगस्ट 1883 रोजी दुपारनंतर क्रॅकाटोवाने भीषण गर्जना सुरू केली. सुरुवातीला काही मोठे स्फोट झाले. त्यानंतर ज्वालामुखीतून प्रचंड प्रमाणात लावा, राख, वायू आणि प्युमिस नावाचे हलके ज्वालामुखीय दगड समुद्रात कोसळले आणि इथून सुरू झाला खरा विनाश. समुद्रात अचानक प्रचंड प्रमाणात पदार्थ पडल्यामुळे महाकाय सुनामी तयार झाली. ही सुनामी काही मिनिटात किनाऱ्यावर धडकली आणि किनाऱ्यावरची संपूर्ण गावं अक्षरशः वाहून गेली. हजारो लोकांना काय घडतंय हे समजण्याआधीच समुद्राने त्यांना गिळून टाकलं. पण ही तर फक्त सुरुवात होती. दुसऱ्या दिवशी 27 ऑगस्टला सकाळी 10:02 असा स्फोट झाला की आजही तो मानवी इतिहासातला सर्वात मोठा नोंदवलेला आवाज मानला जातो. अमेरिकेच्या नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायरमेंटल इन्फॉर्मेशननुसार हा आवाज तब्बल 4600 किलोमीटर दूर ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशसपर्यंत ऐकू गेला. काही ठिकाणी तो इतका तीव्र होता की जहाजांवरच्या लोकांच्या कानाच्या पडद्यांना इजा झाली. वैज्ञानिकांच्या मध्ये या स्फोटाची ऊर्जा मॉडर्न अणुबॉम्बपेक्षा सुद्धा अनेक पट जास्त होती. सायमन विंचेस्टर यांच्या मते या एका स्फोटात संपूर्ण बेटाचा मोठा भाग अक्षरशः वाफेसारखा उडून गेला. काही सेकंदांसाठी समुद्राच्या मधोमध एक महाकाय खड्डा निर्माण झाला आणि त्यात अब्जावधी टन समुद्राचं पाणी कोसळलं. अत्यंत तापलेल्या खडकांच्या संपर्कात येताच ते पाणी क्षणातच वाफ बनलं आणि त्यामुळे एकामागून एक आणखी भीषण सुनामीच्या लाटा निर्माण झाल्या. या उद्रेकाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या सिडनी बेकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की आकाशात इतकी राख पसरली होती की आम्हाला वाटलं आता श्वास घेणं सुद्धा अशक्य होईल. स्वतःचा हात सुद्धा दिसत नव्हता. जहाजावर 6 ते 7 इंच जाडीचा राखेचा थर जमा झाला होता. राखेचे लोट फक्त एका तासात जवळपास 48 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचले आणि 80 किलोमीटर रुंद परिसरात पसरले. जवळपास 3 लाख चौरस मैल परिसर राखेने झाकला गेला. परिणामी 2 दिवसांपेक्षा जास्त काळ दिवसा ढवळ्या अंधार पसरला. सूर्य दिसेनासा झाला. अनेकांना वाटलं जगाचा अंत झालाय. या दुर्घटनेत सर्वात जास्त जीव सुनामीने घेतले. ऑफिशियल आकडेवारीनुसार 36,000पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी जवळपास 34,000 लोक फक्त सुनामीच्याच लाटांमध्ये वाहून गेले. तब्बल 165 गावं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. अंजरसारखी शहरं नकाशावरून गायब झाली. काही लोक कसेबसे टेकड्यांपर्यंत पळून गेले, पण तिथे सुद्धा त्यांना मृत्यूने गाठलंच. कारण ज्वालामुखीतून बाहेर पडलेला पायलोरोक्लास्टिक फ्लो म्हणजेच हजारो अंश तापमानाचे वायू, राख आणि दगडांचा अतिवेगाने वाहणारा प्रवाह टेकड्यांपर्यंत पोहोचला. हा प्रवाह इतका गरम आणि वेगवान असतो की त्याच्या मार्गात जे काही येतं ते क्षणातच नष्ट होतं. पण एका स्फोटाचा परिणाम फक्त इंडोनेशियापुरता मर्यादित राहिला नाही. ज्वालामुखीतून बाहेर पडलेली सूक्ष्म राख पृथ्वीच्या वातावरणात इतक्या उंच गेली की ती जगभर पसरली. सूर्यप्रकाश या कणांमधून गाळला जाऊ लागला. परिणामी पृथ्वीचं सरासरी तापमान जवळपास 0.5 अंश सेल्सिअसने कमी झालं आणि हवामान पहिल्यासारखं व्हायला जवळपास 5 वर्ष लागली. जगभर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी आकाश गडद लाल रंगाचं दिसू लागलं. अनेक चित्रकारांनी त्या काळात लालसर आकाशाची चित्र काढली.
काही कला इतिहासकारांचं मत आहे की एडवर्ड मंक यांच्या प्रसिद्ध द स्क्रीम या चित्रातल्या रक्तवर्णी आकाशालाही क्रॅकेटॉवाच्या उद्रेकातूनच प्रेरणा मिळाली असावी. या महाविनाशाने विज्ञानालाही नवी दिशा दिली. त्या काळापर्यंत वैज्ञानिकांना वातावरणात अतिशय वेगाने वाहणाऱ्या जेट स्ट्रीम या हवेच्या प्रवाहांबद्दल माहिती नव्हती. पण क्रॅकेटॉवासारखी राख काही महिन्यातच संपूर्ण जगभर कशी पोहोचली याचा अभ्यास करताना त्यांना प्रथमच या अदृश्य हवाई प्रवाहांचं अस्तित्व समजलं. याच संशोधनातून संपूर्ण जग परस्परांशी जोडलेलं आहे ही संकल्पना जास्त स्पष्ट झाली. आज आपण ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, समुद्राची वाढती पातळी किंवा जागतिक हवामानाबद्दल बोलतो. त्याची वैज्ञानिक पायाभरणी करणाऱ्या घटकांमध्ये क्रॅकेटॉवाचा उद्रेक विशेष महत्त्वाचा मानला जातो. आणि मग 1927 जिथे 1883 संपूर्ण बेट नाहीसं झालं होतं, त्याच समुद्रातून एक नवीन ज्वालामुखीय बेट वर येऊ लागलं. त्याचं नाव ठेवण्यात आलं अनाक क्रॅकेटॉव, म्हणजेच क्रॅकेटॉवचं मूल. ते आजही जिवंत आहे, वाढतंय आणि वेळोवेळी उद्रेक करत आहे. आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या उद्रेकात राखेचे लोट शेकडो मीटर उंच गेले. मात्र यावेळी प्रशासन सतर्क होतं आणि सध्या स्थानिकांना कोणत्याही मोठा धोका नसल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. क्रॅकेटॉवाची ही गोष्ट आपल्याला एक गोष्ट शिकवते की पृथ्वीवर माणूस कितीही प्रगत झाला, कितीही मोठमोठी शहरं त्याने उभारली, तरीही निसर्गाची ताकद अजूनही सर्वात मोठी. एका ज्वालामुखीने फक्त एक बेट नाहीसं केलं नाही, तर हवामान बदललं, विज्ञानाला नवीन शोध दिले, हजारो किलोमीटर दूरच्या देशांवर परिणाम केला आणि इतिहासात कायमचं आपलं नाव कोरलं. म्हणूनच क्रॅकेटॉवा हा फक्त एक ज्वालामुखी नाही आहे, तर पृथ्वी किती जिवंत आहे, किती शक्तिशाली आणि किती अनपेक्षित आहे याची कायमची एक आठवण आहे. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा लगाओ बत्ती.